आपण जे ऐकलं की संवाद, समन्वय, विवेक, व्यक्तिगत आचरण, प्रेम, स्वीकार हे सगळं आपल्या जीवनातून हरवलं जातं. त्यामुळे त्याचा आपण अंगीकार करायला पाहिजे. काल एका कंपनीमध्ये मी होतो आणि तिथल्या HR मॅनेजर होते. इचलकरंजीच्या जवळच्याच इंडस्ट्रियल इस्टेटमधली कंपनी होती आणि HR मॅनेजर जेवायला दुपारी घेऊन गेला आणि त्याला सहज विचारलं कुठल्या गावचा, तो इंगळीतला. आणि गप्पा मारताना त्यांनी असं सांगितलं गेल्या वर्षभरामध्ये इंगळीतल्या 28 मुलांनी आत्महत्या केली. त्याचं कारण प्रेम होतं, करिअर होतं किंवा अन्य काही निराशा त्याच्या आयुष्यामध्ये आलेली होती. 28 मुलांनी एका वर्षात आत्महत्या करणं म्हणजे आपल्यासारख्या परिसरामध्ये इतक्या जवळ हा प्रश्न आपल्या कुटुंबापर्यंत आलेला. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईतल्या एका IAS ऑफिसरचा फोन आला. माझे पार्टनर सायकोलॉजिस्ट आहे. त्यांना फोन आला की त्यांच्या मेवण्याचा मुलगा आहे, तो त्यांच्याच घरीच वाढतो, 9वीतला मुलगा आहे. त्यांनी मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती एक मेसेज पाठवला की आय एम ए लूजर, माझ्या जीवनात नैराश्य आलं आहे, मी काही करू शकत नाही, माझ्या वडिलांच्याकडे काही पैसे नाही आणि आता माझ्या मनामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागलेत असं. आणि ते IAS ऑफिसर असं म्हणत होते तुम्ही ताबडतोब मुंबईला या आणि ते काउन्सिलिंगची गरज आहे. आम्ही व्यस्त होतो त्यामुळे त्यांनाच पाठवलं. त्यांना सांगितलं नाही त्याला आई वडील आणि मुलाला पाठवा. त्या मुलाशी संवाद झाला. लक्षात असं आलं की तो IAS ऑफिसर आणि त्यांच्या मिसेस पण IAS अशा कुटुंबामध्ये वाढतोय, त्यांच्या मेवण्याचा मुलगा असलं तरी. आणि वडील ते IASने स्थापन केलेली एक मोठी शिक्षण संस्था की ज्याची प्रचंड कॉलेजेस आहेत, मी आता गावाचं नाव वगैरे सांगत नाही, तर ते सगळं बघतायत. इतकं मोठं साम्राज्य ते बघतायत. वडिलांचा सहवास मुलाला नाही. IAS ऑफिसरच्या घरी असल्यामुळे नोकर साकर सगळी सुबत्ता आहे, पण त्याच्याकडे खूप अपेक्षा आहेत. प्रत्येकजण त्याला काही काही सूचना करतोय, त्याच्याकडनं अपेक्षा करतोय. त्या मुलाचं मन कोणी समजून घेत नाही, त्याच्याशी प्रेमाने बोलणारं कोणी नाही. आणि त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली तो इतका दडपला गेला की 9वीतल्याच वयामध्ये त्याच्या मनात आत्महत्येचे विचार सगळी सुबत्ता असताना म्हणजे त्या संपत्तीचा अंदाज काढला तर ते 5,000 कोटीची संपत्ती असेल जवळजवळ आणि त्याच्या मनात वडिलांच्याकडे पैसे नाही त्याची भावना येते आहे. ती कशामुळे येते? कदाचित आश्रित असल्यासारखी भावना त्याच्या मनामध्ये येत असेल, पण माहिती नाही. पण हा लक्षात ठेवायचा प्रश्न आहे की 9वीतल्या मुलामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आमच्याकडे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस बघितल्या मी. एक CEO मल्टीनॅशनल कंपनीचा मुंबईतला, अतिशय चांगला, अतिशय संस्कारी, गरीब कुटुंबातला मोठा झालेला, 2 मुलं. मोठा मुलगा 12वीला नीटमध्ये त्याचा चांगला स्कोअर यायचा, प्रिलिम एक्झाममध्ये वगैरे ज्या ट्रायल एक्झाम्स व्हायच्या अकॅडमीमध्ये. फायनल एक्झाममध्ये मात्र थोडा 525च्या आसपास स्कोअर आला की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज विदाऊट डोनेशन मिळू शकत नाही. आणि जरी आपल्या वडिलांची परिस्थिती असली काही कोटी रुपये भरायची तरीसुद्धा आपण वडिलांच्या समोर फेल ठरलो, त्यांच्या अपेक्षांना पुरा झालो नाही याची खंत मुलाच्या मनामध्ये होती. संवादाने असं ठरलं की खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी, कारण आर्थिक परिस्थिती आहे, पण दुसरा अटेम्प्ट देऊ नये, कारण त्या अटेम्प्टनी फार काही इम्प्रूव्हमेंट व्हायची शक्यता नाही. म्हणून खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुलगा हुशार कर म्हणजे अभ्यास सुरू केला. 6व्या महिन्यामध्ये रात्री 2 वाजता फोन आला हॉस्टेलवरून की तो रडतोय आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण तो विचार त्याच्या मनामधून गेला नाही की मी वडिलांच्या आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. आपल्या अपेक्षा आपल्या मुलांच्या पेक्षा मोठ्या झाल्यात का? आईवडिलां म्हणून आपण विचार करायला पाहिजे. हे करिअरिझम इतकं वाढत निघालं आहे की ज्याच्यामुळे मुलाच्या जीवाची पण पर्वा आपण करत नाही. काल एक कराडचं दाम्पत्य आलं होतं. 2 मुलं आहेत, जोडी मुलं आहेत. दोन्ही मुलं आयशरपासून त्या सर्व प्रकारच्या एक्झामला बसवली. त्यातलं JEEचा स्कोअर आला एका मुलाचा. 6 महिन्यापूर्वी तो त्या अकॅडमीमध्ये चक्कर येऊन पडला म्हणून त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं, आणलं, त्याला दाखवलं. सगळ्या टेस्ट नंतर असं लक्षात आलं की ते ओव्हर स्ट्रेसमुळे हे होतं. काही दिवसानंतर त्याच्या पोटात दुखायला लागला. गेल्या आठवड्यात त्याला कोल्हापुरातल्या अंतरंगामध्ये आणलं आणि सर्व प्रकारच्या तपासण्या एंडोस्कोपीपासून सगळ्या झाल्या. त्याही डॉक्टरने म्हटले हे स्ट्रेसमुळे होतं आणि आईवडिलांना त्याला UPSC घडवायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आम्ही म्हटलं अरे तो मुलगा सांगतोय एका प्रकारे स्ट्रेसमध्ये, मुलगाही तेच म्हणतोय, पण सगळ्यात जास्त ते आईवडिलांना आपण काहीतरी आदर्श पालक आहोत अशा पद्धतीच्या कल्पनेमध्ये आहेत आणि त्यांनी मुलांचं जे करिअर स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं आहे ते काहीही करून पूर्ण करायचं अशा पद्धतीची चढावड आहे त्यांच्या मनात. त्यामुळे आपण कुटुंब प्रमुख म्हणून, कुटुंबातले कर्ते म्हणून कुटुंबाकडे कशा पद्धतीने आपण बघतोय? आपणच त्या करिअर आणि भोगवादाच्या आणि उष्टुंकलतेच्या मागे जातोय का याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे. म्हणून आत्ता जे म्हटलं
हे कुटुंबामध्ये आपण काय बोलतो याच्यापेक्षा आपण काय करतो याच्याकडे लोक बघतात. नानाजी देशमुख मागे एकदा आले होते संघाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरला, आणि त्यांना एकाने विचारलं की आम्ही सेवा प्रकल्प तुमच्यासारखे मोठे कसे उभे करू शकतो. तर ते असं म्हणाले, तुम्ही काही बाहेर जाऊन घरदार सोडून माझ्यासारखं लग्न न करता काही करू नका, तुम्ही तुमच्या नातवंडांच्यावर संस्कार करा. ते असं म्हणाले, तुम्ही ऑब्झर्व केलं का हो की तुमचा नातू किंवा नात तुमची चप्पल घालते लहान असताना, ती चप्पल घालते म्हणजे काय तुम्हाला लक्षात येतं का की तुमचं अनुकरण करते. तुम्ही रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे या विषयावर व्याख्यान देता, पण तुम्ही सकाळी 8-9 वाजेपर्यंत लोळत जर बिछाण्यात पडत असाल. व्यायामावरती तुम्ही तत्त्वज्ञान सांगता, पण तुम्ही कधीही व्यायाम करताना दिसत नाही. निर्व्यसनी कसं राहिलं पाहिजे यासंबंधी तुम्ही बोलता, पण तुमच्या तोंडाला संध्याकाळी वास येतो. हे जर त्या मुलाला कळत असेल तर त्याच्यावरती शून्य परिणाम होणारे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना मुलं सगळी राम लक्ष्मण भरत अशी पाहिजे आहेत, पण आपल्याला तसं दशरथ व्हावं लागेल. सगळ्यांनाच शिवाजीची मावळे असतात तशी मुलं पाहिजेत, डेडिकेशन असलेली, पण आपल्याला शिवाजी महाराज बनावं लागेल त्यांच्यासमोर. तर ही जबाबदारी फार मोठी आहे. तिसरं उदाहरण मी जेव्हा बघितलं, एक उद्योजक आमच्याकडे कन्सल्टन्सीची कंपनी आहे, आणि ते असं त्यांनी इतकं मनावर घेतलं की त्या 2 मुलं आहेत त्यांना, त्या दोन्ही मुलांना मी स्थिर करेन. 2 मुलांना 2 कारखाने, त्यांचं सगळं प्लॅनिंग, त्यांचं लग्न, त्यांना मुलं व्हायला पाहिजे, ते सगळं. आणि मी ते माझ्या प्रतिष्ठेला, माझ्या काय जे कुटुंब म्हणून मी जे उभं केलं आहे, तो ब्रँड उभा केला आहे, त्या ब्रँडच्या प्रतिष्ठेला साजेचं सगळं व्हायला पाहिजे. आता परमेश्वर काय कृपेने सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे घडतं, परमेश्वराचा प्लॅन एक्झिक्यूट होत असतो, आणि त्यामुळे ते काही होईना, अस्वस्थता यायला लागली. अस्वस्थता एवढी वाहिली की माझ्या प्लॅनप्रमाणे घडत नाही म्हटल्यानंतर ते गेल्या आठवड्यात भेटायला आले, तेव्हा ते असं म्हटले की गेले जवळजवळ 6 महिने मी ब्लेड डोक्याशी घेऊन झोपत होतो, की मला ते माझ्या मनाप्रमाणे घडत नाही. म्हणजे आपल्या नासा कापून घ्यायला पाहिजे असं वाटत होतं. त्यांचं वय 70 आहे. ज्या वेळेला हे लक्षात आलं, सांगितलं त्यांना की त्याच्यात डिटॅच व्हायला पाहिजे. मुलांचं आयुष्य घडवण्याची जबाबदारी मुलांची, तुमची नाही. त्यांची मुलं होईपर्यंत तुम्हीच सगळं घडवणार, तुम्हीच ठरवणार सगळं. त्यांनी उद्योग करायचा, व्यवसाय करायचा, शेअर मार्केट करायचं का आणखीन काय करायचं, त्यांना मुलं कधी व्हायला पाहिजे, या सगळ्याचा कंट्रोल कुटुंब प्रमुख म्हणून मीच घ्यायला पाहिजे. तर हा अट्टास वाढतोय, आणि त्या अट्टासातून त्या कुटुंब प्रमुखाला पण आत्महत्या करायचे विचार येत आहे. सगळ्यात धक्कादायक असं उत्कृष्टतेचं प्रमाण किती वाढतंय. एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, त्याला आम्ही कन्सल्ट करतो. त्यांच्या डायरेक्टरचा एक दिवस फोन आला, आणि ते असं म्हणाले की आमचे क्लायंट आहेत, त्यांची खूप इन्व्हेस्टमेंट आहे चांगली, तो यंग आहे, 40 वर्षाचा मुलगा आहे, आणि तो आता दुबईला निघाला आहे, आणि 12 लाख रुपये म्युच्युअल फंडमधनं काढून निघाला आहे. म्हणून मी असं म्हटलं की जरा काउन्सिलिंग, जरा सायकोमेट्रिक असेसमेंट वगैरे करून घ्यायचा सल्ला घेईन, आणि म्हणून त्याला पाठवलं. त्याची सायकोमेट्रिक असेसमेंट झाली. काउन्सिलिंग जेव्हा माझ्या पार्टनरने सुरू केलं, आणि ते जेव्हा संवाद करायला लागले, तेव्हा असं लक्षात आलं की पैसे त्यांनी मिळवले, चांदीच्या व्यवसायातून पैसे उभे केले. आत्ता व्यवसाय चालत नाही, पूर्वी त्याला 3 लाख रुपये पर महिना मिळायचे. बोलता बोलता तो असं म्हणाला, गेल्या 10 वर्षात 38 प्रेम प्रकरणं झाली. 38. त्याच्यातली एक मुलगी गळ्यात पडली, डेंटिस्ट होती, आणि तिने लग्न करायला लावलं, आणि तिने लग्नासाठी 80 लाख रुपये मागितले. ते लग्नासाठी म्हणजे तिचं डेंटिस्टचं हे उभं करण्यासाठी, हॉस्पिटल उभं करण्यासाठी, असं गळ्यात पडली म्हणून लग्न करावं लागलं असं म्हणाला. मी त्याला विचारलं की अरे काय एवढी प्रकरणं कशी काय? तो म्हणला नाही, मी जिमला जातो ना, जिममध्ये हे चालतं. सध्याचे जिम चालतात सगळीकडे, आणि जिमचं प्रमाण वाढलं आहे. आपण पण बघतो, आपल्याला वाटतं सगळ्यांना शरीर सगळ्यांना मजबूत करायचं आहे. सगळ्यांचे हेतू शरीर मजबूत करणं हा नाही आहे. तर या पद्धतीची केंद्र आता व्हायला लागले. पूर्वी केंद्र वेगळी होती, आता केंद्र बदलायला लागलेत. आपल्याला पण त्याचा मागोवा घ्यायला पाहिजे की आपला मुलगा मुलगी, आपला कुटुंबातला सदस्य जिममध्ये जात असेल तर तो त्याची बॉडी बिल्डिंग करण्यासाठी जातोय का आणखी काही करण्यासाठी जातोय, त्याचा विचार करण्याची आज गरज आहे. हे समाजाचं वास्तव आहे. मी उदाहरणं का ठेवतोय, की थेरॉटिकल का बोलत नाही, जे रोज बघतो तेच जेव्हा पोटात गोळा येतो तरी काय चाललंय समाजामध्ये असं वाटतं. एक उद्योगपती, 2 उद्योगपती मोठी एक औद्योगिक संस्था आहे त्याच्यामध्ये काम करतात. जसे वेगवेगळे क्लब्स आहेत किंवा आधी सोशल नेटवर्किंगचे, उद्योजकांचं नेटवर्किंग चालतं अशा ग्रुपमध्ये, आणि त्यांच्या मुलं पण त्या ग्रुपमध्ये जाणारी उद्योजक, प्रतिष्ठित दोघंही कुटुंब. मुलामुलीची ओळख झाली आणि संवाद झाला, एकमेकाला आवडले, लग्न ठरलं त्यांचं, आणि साखरपुडा ते लग्न जवळजवळ 1 वर्षभर ते जसं संवाद आता अनुकूल होतं, एकमेकाला ओळखत होते, आणि त्या संवादातनं ते फिरायला जायचे, ट्रेकिंगला जायचे, अशा सगळ्या ह्याच्यातून. आणि लग्नाचं मुहूर्त पत्रिका आम्हाला पण आली, ओळखीतलं होतं. त्यामुळे दुर्दैवाने आम्ही नाही जाऊ शकलो लग्नाला.
बरोबर 15 दिवसांनी माझ्या सायकोलॉजिस्ट पार्टनरचा फोन वाजला आणि फोन वाजला आणि त्यांनी सांगितलं मला यांचा फोन आहे असं दाखवला. मी चुकून असं म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मला, 15 दिवस झाले. दुसरा विचार असाही असू शकत होता त्यातला की कदाचित लग्नाला आला नाही म्हणून रागाने फोन केला आहे की का आला नाही, तुम्ही अटेंड केलं नाही, आम्ही एवढ्या प्रेमाने निमंत्रण दिलं. पण पहिला विचार हाच आला. दुर्दैवाने त्याचाच तसाच फोन होता. लग्न नवीन झालेलं ज्या मुलीबरोबर वर्षभर त्यांनी संवाद केला, वर्षभर ट्रेकिंगला गेला, अमुक केला, पिक्चरला गेला, 5 दिवसानंतर ती मुलगी घरीच आली नाही, परत आली नाही. जी आईकडे गेली मुलगी ती परत आली नाही. आज त्या लग्नाचा डायव्होर्स झाला आणि त्याचं दुसरं लग्न ठरवण्यासाठी त्या दुसऱ्या मुलीला घेऊन तो आता आला होता गेल्या आठवड्यात भेटायला. सांगायचा मुद्दा असा, मग वर्षभर त्यांनी काय केलं? संवाद, कम्युनिकेशन शिकलेले आहे ते. मग वर्षभर एकत्र फिरले तेव्हा एकमेकाला समजून घेण्यासाठी काय केलं? अनेक विवाह संस्था विवाहपूर्व समुपदेशन वगैरे करतात. तर हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लग्न ठरवताना आपण ठरवतानाची क्रायटेरिया कुटुंब प्रमुख म्हणून काय करतो? मग पद, प्रतिष्ठा, नोकरी, त्याच्यातनं येणारा पैसा, त्याचा पुण्यात फ्लॅट आहे का, त्याचं फार्म हाऊस आहे का हे बघतो का त्या कुटुंबात झालेले संस्कार बघतो की तो कुठल्या मूल्यावर आधारित जीवन जगणार ते बघतो. आपली प्रायोरिटी काय? आपला प्राधान्यक्रम आपल्या जातीला, आपल्या आर्थिक परिस्थितीला, त्याच्या संपन्नतेला, त्याच्या असेट्सला आहे. तर तो मूल्यांना नाही आहे. तो मूल्यांना जेव्हा देऊ तेव्हाच आपले हे प्रश्न आपल्याला कमी होताना दिसतील. लहान मुलांच्यातलं मोबाईलचं व्यसन वाढणं आणि त्याच्यासंबंधीची किती मोठी समस्या आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एक डॉक्टर सांगेन, त्यांचं यूट्यूबवरती तुम्ही भाषणं आहे का, आपण फ्रस्ट्रेट होऊन जाऊ. डॉक्टर भूषण शुक्ल म्हणून आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत, ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत पुण्यातले. ते असं म्हणतात की अरे लहान मुलांच्या हातात तुम्ही मोबाईल देता, कौतुकानं सांगता की तो मुलगा किती चांगलं मोबाईल वापरतो, पण तो काय बघतोय तुम्ही बघताय का? डॉक्टरांच्याकडे ते आज येणारे जे केसेस आहेत ते केसेस बघितल्यानंतर त्या डॉक्टरने असं म्हटलं की तुम्ही जर तुमच्या मुलांच्या हातातला मोबाईल सोडला नाही तर आज दरवर्षी मी आणि माझ्यासारखे डायबेटिशियन्स, अमुक तमुक, हार्टचे स्पेशालिस्ट, कॅन्सर स्पेशालिस्ट हे सगळे डॉक्टर्स दरवर्षी नवीन गाडी घेतील, कदाचित काही दिवसानंतर हेलिकॉप्टर घेऊ शकतील. दुसरी गोष्ट, आम्ही मेलो तर वैकुंठात आम्हाला जाळण्यासाठी चंदनाच्या लाकडांची व्यवस्था आम्ही करू शकतो. इतका पैसा तुम्ही आम्हाला देताय कारण तुम्ही तुमच्या मुलाच्या हातातला मोबाईल काढून घ्यायचं धाडस करत नाही, त्याचं कौतुक करताय. ह्याच्यातनं निर्माण होणारी समस्या तुम्ही कल्पना करू शकणार नाही, इतकी भयावह आहे. मी तिचं वर्णन करत नाही कारण आता समारोपाचा कार्यक्रम आहे आणि तो शेवटाकडे आपण येतो. सांगायचा मुद्दा असा की आता प्रेमानं सांगण्याची गोष्ट नाही, काढून घेण्याची गोष्ट आहे, ती मोबाईल पार करण्याची गोष्ट आहे. पण त्याच्या हातातला मोबाईल काढायचा असेल तर पहिल्या आपल्या हातातला बाजूला ठेवण्याची तयारी आपल्याला ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे घरातला संवादाचं म्हटलं, कुटुंब प्रबोधनामध्ये असं म्हणतो आपण की रोज संध्याकाळी एकत्र जेवायला बसा, संवाद करा. आज काय बघितलं, आज काय वाचलं, आज काय अनुभव आला, आज कसं आपल्याला वाटतंय यासंबंधी संवाद करा. आपल्या कुटुंबातल्या मूल्यव्यवस्थेसंबंधी संवाद करा. सण समारंभ सगळे एकत्र साजरे करा. मग असं समाजात सगळंच काहीतरी अनागुंदी चाललंय असं आहे का? आता आम्ही एका दवाखान्याला कन्सल्टंट आहोत, हॉस्पिटलचं नाव नाही सांगत, खूप मोठं हॉस्पिटल आहे, 90 कोटी टर्नओव्हर आहे आणि अत्यंत रक्ताचं पाणी करून एका दाम्पत्याने ते वाढवलं. त्यांचा मुलगा पण आता MS करतोय. तर असं सुंदर हॉस्पिटल उभं केलेलं आहे, पण ते आत्ता ऑन द वर्क ऑफ त्याचं डायव्होर्स आहे. याचं कारण ते हॉस्पिटल उभं केलं, सगळं उभं केलं, पण एकत्र कुटुंब प्रेम ते करायचंच राहून गेलं. कारण सगळं जे काही केलं ते करिअरसाठी केलं. हॉस्पिटल भव्य उभं राहिलं, त्याचा एक ब्रँड उभा राहिला, हजारो रुग्णांना सेवा त्यांनी दिली. पण आत्ता त्यांचं डायव्होर्स आणि त्या वकिलाचं बोलणं याच्यामध्ये मध्यस्थी करण्याची वेळ आम्हाला आली. आम्ही मागे वळून बघतो की इतक्या प्रमाणावरती इतके शिकलेले दोघंही MS झालेले, सर्जन असलेले, मुलगा MS करतोय, मुलगा एवढा मोठा आहे, आता तो सेकंड जनरेशन म्हणून त्या हॉस्पिटल ताब्यात घ्यायची वेळ आली. सगळ्या प्रकारची सोबतता आहे, पण ते लाईफचा बॅलन्स करायचं राहून गेलं. त्यामुळे आपण काय सुटतंय आपल्या हातून त्याचा विचार करायला पाहिजे. जशी ही उदाहरणं आहेत तसं आम्ही एका मोठ्या कंपनीला कन्सल्टंट आहोत. एक दिवस त्याचे डायरेक्टर आम्हाला म्हटले की आम्ही एक यात्रा काढतो दरवर्षी, तीर्थयात्रा, तुम्ही याल का आमच्याबरोबर? ते कुठं जायचं आहे? ते म्हटले की त्या अनेक स्थानं त्यांनी सांगितली, त्यात गिरनार नाव. योगायोगानं मी आणि माझे पार्टनर यांना गिरनारला दत्त दर्शनासाठी जायचं होतं त्या गुरुशिखरावरती. तो आमचा योग होता. म्हटलं दत्तांची कॉल आला आहे तर जाऊ. तर ते जैन कुटुंबातले होते, त्यांची यात्रा जैन महावीरांची स्थानं, तीर्थंकरांची स्थानं होती, त्यांना असणार होती. पण आम्ही त्यातले गिरनार पण होतं, तिथे जैन मंदिर आहे आणि त्याच्यावरती गुरुशिखर आहे. आम्ही जायचं ठरवलं.
त्यांनी 100 जणांना निमंत्रित केलं होतं. ते 3 भाऊ कंपनी पण चालवतात आणि या यात्रेमध्ये होते. त्यांचे कुटुंबीय होते, त्यांची आई होती 85 वर्षाची, त्यांची मुलं होती. हे सगळे यजमान म्हणून 100 राहिलेले कुटुंबीय त्यांचे सोडून अनेक जण असे होते की त्या समाजातले असे होते की ज्यांना इच्छा आहे तीर्थयात्रा करायची, पण ते स्वतः करू शकत नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही किंवा ती क्षमता नाही. अशांना त्यांनी बरोबर घेतलं होतं. मग त्यांच्या घरी काम करणारे लोक असतील, त्यांच्या परिसरात राहणारे असतील, असे वेगवेगळे क्रायटेरिया ज्यांना इच्छा आहे, जे पहिला अप्रोच झाले अशा 100 जणांना त्यांनी निवडले. कोल्हापुरातून निघून कोल्हापूरपर्यंत पोहोचेपर्यंत सगळी व्यवस्था त्यांनी केली, इतकी उत्कृष्ट केली होती. आणि ते सर्व कुटुंबीय सेवेत त्यांच्या नातवापासून ते, आणि बघितलं आम्ही त्या आजींना, 85 वर्षाच्या आजींना ते नातू काय पद्धतीने सांभाळत होते, त्यांची सेवा करत होते. सगळ्या आलेल्या तीर्थयात्रेला बरोबर सहकार्यांची कशी काळजी घेत होते. त्या कंपनीला जेव्हा आम्ही कन्सल्ट करतोय त्यावेळेला त्यांच्याकडे एक CEO आहेत 70 वर्षांचे. ते आता रिटायरमेंट. ते असं म्हटले एक दिवस की मला आता गुडघ्याने त्रास होतो, मी कंपनी देऊ शकत नाही. त्यामुळे सेकंड जनरेशन ज्यांच्या हातात, थर्ड जनरेशन ज्यांच्या हातात आता कंपनी जाणार आहे, ते नातू असं म्हटलं त्यातला एक, नाही तुम्ही साहेब यायला पाहिजे, तुम्ही आमच्या आजोबांच्यापासून येत आहे, तुम्हाला जर गुडघ्याला त्रास होत असेल तर आम्ही इलेक्ट्रिकल व्हेकलची व्यवस्था करू, पण तुम्ही या म्हणजे कामासाठी नव्हे, त्यांचा वेळ घरी जात नाही, आयुष्यभर अशा पद्धतीने काम केलं आहे, पण त्यांना गुडघ्याला त्रास होतो याची काळजी तो नातू पण घेतोय. असा वर्क लाईफ बॅलन्स एका प्रकारे उद्योग पण उभा केला आहे आणि कुटुंबाची पण काळजी घेतली. त्यांच्यात असं आहे, ते 3 भाऊ आहेत, त्याच्यातला एक भाऊ पुण्यात राहतो आणि 2 कोल्हापुरात त्यांनी कंपनी मोठी केली. 3रा भाऊ या उद्योगात उभारणीत नाही, पण भाऊ असल्यामुळे त्याचं त्या प्रॉपर्टीमध्ये नाव आहे, त्या शेअर होल्डर आहे तो. मग आता त्यांचं विभक्त करायचं असं ठरलं तर त्याला एक मोठी रक्कम त्यांनी दिली. ती इतकी होती की जेव्हा मी ती ऐकलं आणि मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं कॉन्ट्रिब्युशन गेले 30 वर्षात मी कंपनी मोठी करण्यात नाही, पण तो भाऊ आहे ना म्हटले, एकच वाक्य होतं, तो आमचा भाऊ आहे तर त्याला इक्वल कॉन्ट्रिब्युशन द्यायला पाहिजे, कारण ही वडिलांनी सुरू केलेली कंपनी आहे, जरी ती आम्ही मोठी केली असली तरी त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये, त्याला इक्वल कॉन्ट्रिब्युशन मिळालं पाहिजे. हा कुटुंबातला त्यागाचा संस्कार जर आपण, तर ते कुटुंब एकत्र राहायला त्याची मदत होईल. सांगायचा मुद्दा की वर्क लाईफ बॅलन्स आणि कुटुंबातली मूल्ये जर जागृत ठेवली तर कुटुंब पण एकत्र राहतं. आता जे 2 भाऊ कंपनी बघतात त्याच्यातले एका भावानी असं ठरवलं आहे, दोघंही उद्योगात प्रवीण आहेत, हिशोबात एकदम चांगले आहेत, कंपनी उत्तम त्यांनी उभी केली आहे, 300 कोटीची कंपनी आहे. त्यातल्या एक भावाने असं ठरवलं की त्यांनी सर्व कुटुंबिक रिलेशन, समाजातले सगळे कार्यक्रम सगळ्याला अटेंड करायचं, आणि दुसऱ्यांनी इंडस्ट्री असोसिएशन, कस्टमर्स, अमुक तमुक, मल्टीनॅशनल, एक्सपोर्ट असं बघायचं. त्यामुळे दोन्हीचा बॅलन्स ते कुटुंब करू शकतो. समजा जो कुटुंब बघतो किंवा ते कुटुंबातल्या सगळ्या कार्यक्रमाला जातो, त्यांनी असं म्हटलं तो कंपनीला रिप्रेझेंट करणार, तो परदेशात जाणार, तो जर्मनीत जाऊन कस्टमरला भेटणार, मग मी आणि माझ्या मुलांनी काही घोडं मारले असं ज्या क्षणी विचार येईल त्या क्षणाला हा बॅलन्स बिघडून जाईल. याचा अर्थ दुसऱ्या मुलाला मिळत नाही असं नाही, ते त्यांनी बॅलन्स केलं आहे. सांगायचा मुद्दा, कुटुंबामध्ये हे कॉम्प्रोमाइज करायची तयारी पण ठेवली तर अशी कुटुंब उद्योग पण मोठी करू शकतात आणि कुटुंब पण एकत्र आणि चांगल्या पद्धतीने ठेवू शकतात. त्यामुळे अशा कुटुंबांची आता इथून पुढच्या काळामध्ये गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ही कुटुंब व्यवस्था खूप रुजलेली आहे आणि या संस्कारांचं महत्त्व खूप आहे. आपल्याला असं वाटतं की शिक्षण आणि सुबत्ता किंवा थोडा पैसा आल्यानंतर हे बिघडत चाललेलं आहे, तंत्रज्ञानामुळे आणखी बिघडत चाललेलं आहे, त्याच्यात जे वाहवत जातं, पण हे आपल्यामध्ये इतकं रुजलेलं आहे. सुधा मूर्तीने वाईज अँड अदरवाईज असं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी एक उदाहरण दिलं. ते असं म्हणतात की 10वीच्या बोर्डाचा निकाल लागला आणि पेपरमध्ये फोटो आले, ज्या विद्यार्थ्यांचे बोर्डात नंबर आले त्याच्यातला, त्याच्यामध्ये हनुमंतप्पा नावाचा एक मुलगा होता आणि त्याचा फोटो आला छापून, आणि त्याच्यात चौकटीत आला होता तो, कारण तो विशेष होता. हनुमंतप्पा या मुलाला बोर्डात नंबर आला होता, पण तो एका ग्रामीण भागातला, एका कर्नाटकातल्या खेडेगावातला मुलगा, वडील हमाल, आणि अशा हमाल कुटुंबात जन्माला आलेल्या मुलांनी ते यश मिळवलं. कुठलाही क्लास नाही, कुठलंही विशेष मार्गदर्शन नाही, रिसोर्सेस नाही अभ्यासासाठी. सुधा मूर्तीनं असं वाटलं की त्याच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घ्यावी, म्हणून त्यांनी त्या हनुमंतप्पाला घरी पत्र लिहायचं ठरवलं आणि त्याला एका पत्ता कुठे आहे, त्यांनी त्या वृत्तपत्राच्या संपादकांना फोन घेऊन पत्ता मिळवला आणि त्यांनी पत्र लिहिले, पोस्टकार्ड लिहून ठेवलं होतं. सुधा मूर्तींच्या वडिलांनी ते पत्र वाचलं आणि ते म्हटले की छान पत्र लिहिलं, चांगलं, पण तो येणार कसा, तो इतक्या गरीब परिस्थितीतला असला, पण तू त्याला म्हणते बेंगलोरमध्ये येऊन तुम्हाला भेट आणि मी तुझ्या शिक्षणाची व्यवस्था करेन, पण बेंगलोरमध्ये येण्यासाठी तरी त्याच्याकडे पैसे कुठे आहेत, त्याची पण तू मनी ऑर्डर कर याच्याबरोबर. जुना काळ होता, ते मनी ऑर्डर होती त्यांना. मग त्यांना लक्षात आलं आपली चूक, मग त्यांनी पोस्टकार्ड त्याच्याबरोबर मनी ऑर्डर असं त्या हनुमंतप्पाला पाठवलं. काही दिवसानंतर एक मुलगा पुरुष असलेला त्यांना भेटायला आला, त्यांनी त्यावर संवाद केला
त्याला विचारलं तुला काय करायचं आहे, तो म्हटलं सायन्स करणार मी, पुढे इंजिनिअरिंगला जायचा विचार आहे, असं सगळं सांगितलं. सगळ्या चर्चेनंतर असं लक्षात आलं की त्याच्या शिक्षणाचा खर्च दर महिन्याला 300 रुपयाचा. मग यांनी असं म्हटलं की आता तो निघताना 6 महिन्याचे पहिल्या पैसे 1800 रुपये मी तुला कॅशमध्ये देते आणि 1800 रुपये त्यांनी त्याच्याकडे सुपूर्द केले. पुढचे लागले की 6 महिन्यानंतर मी तुला पाठवत जाईल, असं त्यांचं ठरलं. मी अनुमत तप केला, याही विसरल्या पुढे. आणि 6 महिन्यानंतर 6 महिने 7 महिने झाल्यानंतर त्यांच्याकडे एक पत्र आलं. त्या पत्राबरोबर पाकिट होतं. त्यांनी पत्र काढून वाचलं. हनुमंतापण असं लिहिलं होतं की आमचं कॉलेज 1 महिना उशिरा सुरू झालं आणि 1 महिना कॉलेजमध्ये प्राध्यापकांचा संप होता आणि बाकी मग असे एक वर्ग झाले, माझा रिझल्ट असा आहे. आणि 6 महिन्यात ते 2 महिने कॉलेज झालं नाही, त्यामुळे त्याचे हे 600 रुपये शिल्लक राहिले, ते मी तुम्हाला परत पाठवतो. हमाल कुटुंबातला मुलगा सुधामूर्ती काही त्या गावात जाऊन बघायला ऑडिट काढायला गेल्या नव्हत्या, पण त्यांनी याची जाण ठेवली. हे संस्कार हिंदू संस्कृतीमुळे आपल्या समाजामध्ये खोलवर रुजलेले आजही आहेत. आपल्यासारख्या कुटुंबामध्ये, ग्रामीण भागातल्या अनेक कुटुंबामध्ये, वनवासी क्षेत्रातल्या कुटुंबामध्ये आज आहे. थोडं शिक्षणाने आपल्याला थोडं बिघडवलं आहे, पैशाने आपल्याला थोडं बिघडवलं आहे, मीडियाने आणि आता AIने आणि या सोशल मीडियाने आपल्याला बिघडवलं आहे. त्याच्याकडे जर आपण नीट लक्ष दिलं आणि त्याचा तारतम्याने वापर करायला लागलो तर जीवनामध्ये आपल्याला हा बॅलन्स सांभाळणं शक्य होईल असं मला वाटतं. म्हणून कुटुंब प्रबोधन गतिविधीमध्ये संघाने जे 5 आयाम सांगितले त्यामध्ये जे स्तंभ आहेत त्याच्यातले कुटुंब प्रबोधन आणि समरसता असं आहे, 2 स्तंभ आहेत. कुटुंब प्रबोधनामध्ये संघ असं म्हणतो की हे परत संस्कार मूल्य आपल्या अधिष्ठित करायचे असतील, प्रस्थापित करायचे असतील तर कुटुंबातला संवाद वाढायला पाहिजे. त्यामुळे एकत्र जेव्हा साधे उपक्रम आहेत, एकत्र जेवलं पाहिजे, एकत्र ट्रिपला जा, सण मोठे साजरे करा, आपल्या कुटुंबातल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या, व्यापक कुटुंबाचा विचार करा. जसं आता गल्ली चाळ कुटुंब होतं तसं जर अपार्टमेंट झाले असले अपार्टमेंटचं कुटुंबामध्ये रूपांतर करता येईल. जसं परदेशात गेल्यानंतर महाराष्ट्र मंडळात लोकं जातात, तिथे सण मोठे साजरे करतात, ते जास्त चांगली संस्कृती जपतात असं अनेक वेळेला आपल्याला तिकडे बघितल्यावर वाटतं की आपण जास्त संकुचित होत निघालो. तर हे न्यूक्लिअर फॅमिलीकडनं एकत्र कुटुंबाकडे थोड्या व्यापक दृष्टिकोनातून बघितलं तर समाज हेच कुटुंब अशा पद्धतीच्या भावनेतनं जर बघायला लागलो आपण आणि तो जर संस्कार आपल्या पुढच्या पिढीवरती आपण केला आणि तो जर आपल्या व्यवहारातून करू शकलो, जात प्रांत भाषा कुठलाही भेद न ठेवता, पंथ कुठलाही भेद न ठेवता आपण सर्वांना सहभागी करून घ्यायला लागलो, सगळ्यांना आपल्या घरी बोलवलं, आपल्या उत्सवात सण समारंभात चांगल्या वाईट कुटुंबातल्या प्रसंगामध्ये सहभागी करून घ्यायला लागलो, तर मला असं वाटतं की हे मूल्य पुन्हा एकदा कुटुंबामध्ये प्रस्थापित करण्यात आपण यशस्वी होऊ आणि सगळेजण आपण स्वतःच्या आचरणापासून यापुढे ही सुरुवात करावी आणि आपण सगळे कराल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.